झालेल्या खुनाच्या घटनेत जावयाने त्याच्या मित्रासोबत मिळून मृतक रोशन नाईक याचा जीव घेतलाय। या घटनेचे तपशील आणि पोलिसांनी केलेली कारवाई आपण जाणून घेऊया। पारडी जंगलात 23 एप्रिल रोजी मृतदेह सापडला। बंडेरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला, परंतु मृतकाची ओळख पटवण्यासाठी दिवसभर तपास सुरू ठेवला। अखेर रात्री मृतकाची ओळख रोशन महेंद्रसिंग नाईक म्हणून पटली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून 35 वर्षीय आरोपी रवी गंगाधर वानखडे आणि 26 वर्षीय आरोपी दिनेश बंडू कुऱ्हाडकर यांना ताब्यात घेतले। आरोपी रवी वानखडे यांनी पोलिसांना दिलेल्या कबुलीमध्ये सांगितले की मृतकाच्या बहिणीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्याच्या कुटुंबाला सतत मानसिक त्रास होत होता। यामुळे त्याच्या मनात राग निर्माण झाला आणि त्याने मित्र दिनेश कुऱ्हाडकर याच्या मदतीने हत्या करण्याचा कट रचला। मृतकाला पारडी जंगलात नेऊन त्याला दारू पाजून त्याच्या मानेवर चाकूने वार करून त्याची हत्या केली। हत्या केल्यानंतर दोघे मारेकरी जंगलातून पसार झालेत। बंडेरा पोलिसांनी सीपी स्पेशल स्क्वॉडच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले आणि सीमा दाताडकर यांनी केलेत। पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरनं दोन्ही आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे। या घटनेची सखोल तपासणी सुरू आहे आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले। या धक्कादायक घटनेत जावयाने आपल्या मित्रासोबत मिळून हत्या केली आहे, ज्यामुळे पारडी गावात खळबळ माजली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे। या घटनेची सखोल तपासणी सुरू आहे।